हॅलो अँड वेलकम टू द SBS मॅथमॅटिक्स क्लासेस. तर चला आपल्याला 12च्या मॅथमॅटिक्सच्या सिलेबसविषयी आपण आज चर्चा करणार आहे. तर 2020 आणि 21 ह्या वार्षिक शैक्षणिक कालावधीसाठी आपल्याला जो काही नवीन सिलेबस आला आहे तर मॅथमॅटिक्सच्या सिलेबसविषयी आपण ज्यावेळेस चर्चा करणार तर काही नाही, सिलेबस थोडाफार त्यांनी काय केलं आहे, थोडा ॲडव्हान्स केला आहे. जसं की पाठीमागे समजा आपला स्टेट बोर्डचा जिथपर्यंत प्रश्न होता की महाराष्ट्र बोर्डचा, तर थोडा त्याची कॉम्पिटेटिव्ह लेवल जी होती ती कमी होती ॲज कम्पेअर टू CBSE आणि NCERTचा. तर आता त्या सिलेबसच्या तोडीस तोड महाराष्ट्र बोर्डनी सिलेबस टाकला आहे. ठीक आहे, तर मग आता आपण त्याचा विचार ज्यावेळेस करणार तर चला डायरेक्ट आपण काय करू, टॉपिकवर येऊ. एक वन बाय वन आपण सगळेच चॅप्टर काय करणार आहे, अभ्यास करणार आहोत. आणि आपल्याला टोटल मॅथ्सचा 12चा जेवढा पण काही सिलेबस आहे त्या सगळा सिलेबस आपण चॅप्टरचं नाव, त्या चॅप्टरमध्ये टॉपिक आणि त्या टॉपिकचं एक्सप्लेनेशन विथ एक्सरसाइज हे टोटल आणि ईच अँड एव्हरी क्वेश्चन आपण काय करणार आहे, सॉल्व करणार आहे. ठीक आहे, त्याच्या अगोदर आपण काय करणार, प्रत्येक एक्सरसाइज सोडवायच्या अगोदर आपण त्याचं एक बेसिक इंट्रोडक्टिव्ह लेक्चर बनवत जाऊ. ठीक आहे, कशासाठी की ठीक आहे बुवा पाहताना बोर होतं, मुलं डायरेक्ट एक्सरसाइजवर जातात आणि हे इंट्रोडक्टिव्ह लेक्चर स्किप करून टाकतात. ठीक आहे, असं नाही. आपण प्रत्येक एक्सरसाइज ज्यावेळेस बघणार त्या एक्सरसाइजच्या अगोदर आपल्याला काय करायचं, एक 10-15-20 मिनटं बस तितक्या मिनटाचं आपल्याला बघायचं इंट्रोडक्टरी लेक्चर. आणि लेक्चर झाल्याच्या नंतर मग आपण जाणार एक्सरसाइजवर. 101% शुअरिटी देतो, जर तुम्ही इंट्रोडक्टिव्ह लेक्चर पूर्ण व्यवस्थित बघितलं तर मॅथचा तुम्हाला कुठलाही क्लास अटेंड करायची गरज नाही. करत असाल तर सोन्याहून पिवळं, काही अडचण नाही. पण जर तुम्हाला 100% मॅथ्स लॉकडाऊनच्या नंतर, करोना संपल्याच्या नंतर जर तुम्हाला परीक्षेपर्यंत पूर्ण मॅथ कव्हर करायचं असेल तर आपण काय करणार की सगळे चॅप्टर, सगळ्या एक्सरसाइज आणि त्यात एक्स्ट्रा तुमचे डाऊट हे सगळं आपण काय करणार, क्लिअर करणार. ठीक आहे, चला बाकीचं आपण चॅप्टरचं वन बाय वन तर आपण इंट्रोडक्शनही पाहणार आहे, त्याचं सोल्युशनही पाहणार आहे, त्यात काही डाऊट नाही. मग आपण समजा पार्ट 1 जर आपण मॅथ पार्ट 1चा विचार केला तर पहिले पण मॅथमॅटिकल लॉजिकच होता आणि आता पण मॅथमॅटिकल लॉजिकच आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण एवढेच पॉईंट होते, इकडं पण एवढेच पॉईंट आहे. गोंधळ फक्त केला काय की हे जे काही 5-6 पॉईंट आहे आपले, या 5-6 पॉईंटवर त्यांनी काय केलं होतं, सेपरेट एक्सरसाइज दिली होती. जे काही हे 5-6 पॉईंट आहे या 5-6 पॉईंटवर त्यांनी काय केलं, एक वेगवेगळं एक्सरसाइज बनवलं, त्याचं इंट्रोडक्शन आणि मग त्याचं एक्सरसाइज. ठीक आहे, आता आताच्या सिलेबसनुसार जे काही त्यांनी एक्सरसाइज वाईज दिले, एक 2-2, 3-3 टॉपिक एकत्र केले, मग त्याच्यानुसार आपण काय करणार, त्याच्या एक्सरसाइज पाहणार आणि मग नंतर काही डाऊट सेशन असेल तर ते बघू. बघा, मॅथमॅटिकल लॉजिक हा आपला काय आहे, फर्स्ट चॅप्टर. हा चॅप्टर जुन्या सिलेबसला विचारला जात होता 6 मार्क्ससाठी. किती, विदाउट ऑप्शन 6 मार्क्ससाठी होता आणि विथ ऑप्शन काहीतरी एक 8-10 मार्क्ससाठी चॅप्टर असतो. मार्क्सचा विषय आपण नंतर करू, आता सध्या त्याच्यामध्ये टॉपिक काय काय ते पहा. मॅथमॅटिकल लॉजिक. आता लॉजिक काय भानगड असते की आपण कुठल्याही एका चालता बोलत्या गोष्टीचं लॉजिक करतो. की एखादा समजा मुलगा आहे, चालला 2 व्हीलरवर 100-200च्या स्पीडनं चालला, आता आपण बसल्या ठिकाणी लावलं बॉल लॉजिक, काय हे जर रस्त्यानं जाताना पडल की नाही पडल, हे काय झालं लॉजिक. पडलं तरी ठीक, नाही पडलं तरी ठीक. ओके, याला काय म्हणत असतो आपण, लॉजिक. मग आता लॉजिकचा अभ्यास आपल्याला ते लॉजिक फिजिक काय असतं ते जाऊ द्या, पडल नाही पडल, उडल नाही उडल ते नंतरचा प्रश्न आहे. आपल्याला आपला प्रश्न आहे फक्त की बाबा 6 मार्क्स यावा. ठीक आहे, मग सगळ्यात पहिला मुद्दा की स्टेटमेंट काय असतं की लॉजिकसाठी आपल्याला हा चॅप्टर पूर्ण समजून घ्यायचा असेल तर याची पहिली पायरी आहे आपलं स्टेटमेंट. जर स्टेटमेंट कळालं तर लॉजिकल कनेक्टिव्ह इश्यूज नाही, ट्रूथ टेबल इश्यूज नाही, म्हणजे असं सगळ्या बेसिक कन्सेप्ट आपल्या काय होऊन जातील, क्लिअर होऊन जातील. ओके, मग
स्टेटमेंट. आता आपल्याला अभ्यास कशाचा करायचा? स्टेटमेंटचा. आता स्टेटमेंट अँड इज ट्रूथ व्हॅल्यू. स्टेटमेंट काय असतं आणि त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू काय असत्या. मग आता स्टेटमेंट कशाला म्हणायचं तर बघा, अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. याच्यात मेन काय आलं आपलं? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. आता बघा, सेंटेन्स आणि स्टेटमेंट दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. सेंटेन्स कशाला म्हणायचं आणि स्टेटमेंट कशाला म्हणायचं. आता आपण जनरली जे बोलतो दैनंदिन जीवनामध्ये, तुम्ही जेवढ्या काही भाषेमध्ये बोलत असाल, हिंदी बोलत असेल, इंग्लिश बोलत असेल, उर्दू बोलत असेल, नाही तर अजून कशात बोलत असेल, या सगळ्या बोलताना आपल्या तोंडून ज्या पण काही आपण शब्द उच्चारतो ते सगळ्याच्या सगळे असतात सेंटेन्समध्ये. आपण काय म्हणतो, हे सेंटेन्स चुकीचं आहे, ते सेंटेन्स बरोबर आहे, तुझं चुकीचं स्टेटमेंट आहे, तू असं नाही बोलायला पाहिजे होता, हे सगळे झाले सेंटेन्स. पण मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये आपल्याला स्टेटमेंटचा आणि सेंटेन्सचा जो काही संबंध बघायचा आहे तो काय ते बघा. सेंटेन्स तर सगळेच झाले इथून तिथून, मग स्टेटमेंट कशाला म्हणायचं. स्टेटमेंट काय असतं, एकतर ते डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स पाहिजे किंवा एकतर ट्रू पाहिजे किंवा फॉल्स पाहिजे. प्रत्येक बोलणारं वाक्य हे चूक असतं किंवा बरोबर असतं. ओके, मग आता चूक आणि बरोबर हे कशाला ठरवणार आपण? इफ ट्रूथ व्हॅल्यू बघायची. ट्रूथ व्हॅल्यू स्टेटमेंट तर बघू आपण एक्झाम्पल मध्ये अजून क्लिअर होईल. ट्रूथ व्हॅल्यू काय असते? इफ स्टेटमेंट इज ट्रू देन ट्रूथ व्हॅल्यू इज टी. बघा कशाने डिनोट करतो आपण? टी ने डिनोट करतो. इफ स्टेटमेंट इज फॉल्स देन ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. सरळ सरळ आहे हो, इतकं काय टेन्शन घ्यायचं त्याच्यात. ट्रू असेल तर टी आणि फॉल्स असेल तर एफ. ट्रू आणि फॉल्स. मग स्टेटमेंट. आता स्टेटमेंट नाही कशाला म्हणायचं बघा, काय भानगडे माहिती आहे का? स्टेटमेंट कशावर नाही हे ठरवण्यापेक्षा एखादं सेंटेन्स स्टेटमेंट नाहीये हे ठरवणं याच्यापेक्षा सोपं आहे. कसं? मी एखादा सेंटेन्स दिला बा तुम्हाला आणि सांगितलं की सांगा हे सेंटेन्स स्टेटमेंट आहे की नाही आहे. मग कसं ठरवणार आपण? मग स्टेटमेंट कशावर नाही हे सांगण्यापेक्षा ते सेंटेन्स स्टेटमेंट नाही आहे हे चेक करायचं असेल तर कुठं चेक करतो आपण? तर बघा, नॉट अ स्टेटमेंट. एखादं सेंटेन्स स्टेटमेंट नाही आहे हे कसं ठरवणार? मग बघा, जर दिलेलं सेंटेन्स इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याला आपण स्टेटमेंट म्हणत नाही. काय? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? प्रश्नार्थक वाक्य. एखादं प्रश्नार्थक वाक्य असेल त्याला आपण स्टेटमेंट म्हणू शकत नाही. त्याच्यानंतर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक जे वाक्य असतं, अरे बाप, ओ माय गॉड, ओ नो, ओ गॉड, हे सगळे जे पाहतो ना आपण त्याला पण आपण काय म्हणत नाही? स्टेटमेंट म्हणत नाही. त्याच्यानंतर इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह कशाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये कमांड दिलेली असेल किंवा ऑर्डर दिलेली असेल किंवा मग रिक्वेस्ट केलेली असेल त्याला पण आपण काय म्हणतो? त्याला पण स्टेटमेंट म्हणायचं नाही. त्याच्यानंतर ओपन सेंटेन्स. काय भानगडे हो? ओपन सेंटेन्स काय असतं? ज्या सेंटेन्समध्ये ही, शी, इट, देम असे काही शब्द वापरले जातात त्याला पण आपण काय म्हणत नाही? स्टेटमेंट म्हणत नाही. ओके, मग कशाला आपण स्टेटमेंट म्हणणार? तर बघा आता काय 4-5 एक्झाम्पल आहे पहा. हे सगळं फापट पासार एकदम क्लिअर होऊन जातं. हे उघड डोकं लावायचे काम आहे. देणाऱ्याने दिले, सांगणारे सांगताय, तुम्हालाही इंटरेस्ट नाही, आम्हालाही काही कामं नाही. ठीक आहे, चल पहा. मग आता याच्यानुसार बनायचं सेंटेन्सला स्टेटमेंट, याच्यानुसार सेंटेन्सला स्टेटमेंट म्हणता येत नाही. चलो चेक करेंगे, फिर देखेंगे किसको स्टेटमेंट बोलने का है, किसको स्टेटमेंट नहीं बोलने का. मग हे जे काही आहे हे सगळे सेंटेन्स आहे पहा, बरोबर आहे. मग आता आपल्याला ठरवायचं की बा वेदर इट इज अ स्टेटमेंट ऑर नॉट. हे दिलेले वाक्य आपले स्टेटमेंट आहे की नाहीये. मग चला चेक करू आपण. सन इज अ स्टार. हे एक वाक्य आहे, हे सेंटेन्स आहे. सन इज अ स्टार. आता कन्फ्युजन असं होतं की बा स्टेटमेंट आहे की नाहीये. ठीक आहे, मग आपण काय करू? जर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स कळतच नसेल,
डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स हे डोक्यातच येईना की बा याला डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणत्या. याचं नाच सोडून द्या. काय डिक्लेरेटिव्ह फिक्लेरेटिव्ह ते आपल्याला काही समजत नाही. आपण काय करू, याच्यानुसार चेक करू की दिलेलं सेंटेन्स स्टेटमेंट आहे की नाहीये. ठीक आहे. मग चला पहा, आता सन इज अ स्टार हे स्टेटमेंट आहे. मग आपण काय करू, हे बघा, हे वाक्य इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे का हो? कुठं प्रश्नचिन्ह दिसतोय का आपल्याला? नाही. ओके. त्याच्यानंतर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे का हो? कुठं असं एक्सक्लेमेटरी चिन्ह दिसतंय का आपल्याला? नाही. उद्गारवाचक बी नाहीये. त्याच्यामुळं आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे का? याच्यामध्ये कमांडही नाहीये, ऑर्डरही नाहीये आणि रिक्वेस्ट तर नाहीये. ठीक आहे. त्याच्यामुळं आणि ओपन सेंटेन्स म्हणजे काय की ज्याच्यामध्ये आपण ही, शी, इट, दे असं वापरतो. मग ह्या चार पैकी जर एक पण सेंटेन्स नाहीये म्हणजे दिलेलं सेंटेन्स हे काय आपलं स्टेटमेंट आहे. ओके. कळालं? हे सुरुवातीचे स्टेटमेंट आहे. म्हणजे सुरुवातीचं लेक्चर आहे, त्याच्यामुळे तुमच्याही डोक्याला ताण येतो आणि आमच्याही जीवाला ताण येतो. ठीक आहे. मग आता याला काय म्हणणार आपण? मग हे स्टेटमेंट आहे. ओके. मग आपण याला काय म्हणणार? सरळ इट इज अ स्टेटमेंट. काय म्हणणार? इट इज अ स्टेटमेंट. आणि याची लिहावं लागते आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय? आता सेंटेन्स जर स्टेटमेंट असेल तर ट्रू किंवा फॉल्सचा संबंध येतो. जर ते सेंटेन्स स्टेटमेंटच नाहीये तर आपण त्याला ट्रू पण म्हणू शकणार नाही आणि फॉल्स पण म्हणू शकणार नाही. ठीक आहे. मग आता हे सेंटेन्स तर स्टेटमेंट निघालं आपलं. ओके. मग आता ठरवायचं ट्रू आणि फॉल्स. मग आता काय करणार? सन इज अ स्टार. बघा, सूर्य हा तारा आहे, बरोबर आहे का? आहे. सन इज अ स्टार. मग आपण काय म्हणणार याला? इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू. बरोबर आहे. काय म्हणणार? इट इज अ स्टेटमेंट विच इज ट्रू अँड ट्रूथ व्हॅल्यू इज टी. आता इथे लिहायला जागा नाही आहे, आपण नेक्स्ट एक्सरसाइजमध्ये क्लिअर करून घेऊ. ठीक आहे. मग त्याच्यानंतर मून इज अ प्लॅनेट. आता सूर्य जर तारा आहे, चंद्र बी तारा आहे का? आपलं चालतं चांदमामा चमकला म्हणजे मग काही तारा झाला का तो? असं काही नाही आहे. मून इज अ प्लॅनेट म्हणजे काय? ग्रह आहे. सरळ आहे. मग मून इज अ प्लॅनेट. आता पुन्हा मग आता हे आपण भला मोठा टाइम लावलेला एक्सक्लेमेटरी आहे का आणि इंट्रोगेटिव्ह आहे का? नाही. एक 5-6 सेकंदाचं काम आहे की डोक्यात रापारप येत चालतं. काय की बाबा इंट्रोगेटिव्ह नाहीये, प्रश्नार्थाचं नाहीच आहे, एक्सक्लेमेटरी पण नाहीये, इम्पेरेटिव्ह पण नाहीये आणि ओपन तर नाहीये. बरोबर आहे. मग हे चार नाहीये तर मग दिलेलं सेंटेन्स काय? स्टेटमेंट. बरोबर आहे. पुन्हा आपण इथं काय म्हणणार? इट इज अ स्टेटमेंट which is true and truth value is t. ओके. झालं. त्याच्यानंतर आता इथं मला लक्ष द्या, तिसरं याला आपला आता चेंज झाला फॉर्मॅट. काय केलं त्यांनी? सिट डाऊन. काय केलं? सिट डाऊन. लिहायचं रे. काय भानगड आहे? काय करतायत? समोरचा ऑर्डर देतोय. बरोबर आहे की सिट डाऊन कोणी प्रेमाने म्हणतं का? सिट डाऊन कोणी प्रेमाने म्हणतं का? प्लीज सिट डाऊन म्हणतं. आणि इथं काय होतंय? ते ऑर्डर देतोय किंवा आज्ञा करतोय. बरोबर आहे की नाही? ऑर्डर देतोय किंवा रिक्वेस्ट करतोय. मग आता पहा, इंट्रोगेटिव्ह नाहीये, एक्सक्लेमेटरी नाहीये, पण हे दिलेलं जे काही स्टेटमेंट आहे ते काय आपलं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स येत आहे ना. सिट डाऊन म्हणजे काय? ते आपल्याला ऑर्डर देतोय. मग काय? सिट डाऊन. मग आपण इथं काय म्हणणार याला? इट इज अ स्टेटमेंट ऑर नॉट अ स्टेटमेंट. का? कारण दिलेलं सेंटेन्स इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून त्याला आपण स्टेटमेंट म्हणत नाही. ओके. मग इथं काय म्हणणार आपण? इट इज अ imperative sentence, therefore it is not a statement.
स्टेटमेंटला जागा नाही आहे ती नेक्स्ट टाइम आपण पाहून घेऊ काय काही नाही. ओके, लक्षात येत आहे तुमच्या काय असतं स्टेटमेंट आणि काय नाही. नेक्स्ट आता चौथ्या सेंटेन्समध्ये पहा, प्लीज गिव मी अ पेन. प्लीज आलं प्लीज, आणि प्लीज आलं म्हणजे विषयच संपला. काय प्लीज म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला केली समोरच्याने रिक्वेस्ट. ओके, रिक्वेस्ट केली म्हणजे लॉजिकचा काही संबंध आहे का भाई? नाही. मग तिथं काय करणार आपण? वन्स मोर, पुन्हा एकदा. त्याला आपण म्हणणार काय? हे दिसतंय तुम्हाला? इट इज अ इम्परेटिव्ह सेंटेन्स, देअरफॉर इट इज नॉट अ स्टेटमेंट. ओके, जसच्या तसं लिहून टाकायचं, नो डाऊट. ठीक आहे, एकही मार्क्स कटणार नाही. मग आपण काय केलं? इट इज अ इम्परेटिव्ह सेंटेन्स अँड देअरफॉर इट इज नॉट अ स्टेटमेंट. ओके, त्याच्यानंतर शेवटचं हू आर यू. कोण आहे बाबा तू? हू आर यू म्हणजे काय? हे आलं आपलं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? प्रश्नार्थ वाक्य. आपल्याला सांगणाऱ्यांनी पुन्हाच पहिलेच सांगून ठेवलं आहे काय, की जर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्या सेंटेन्सला आपण स्टेटमेंट म्हणत नाही. ओके, मग आन्सर, आन्सर म्हणजे आन्सर काय लिहिणार आपण? इट इज अ इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, therefore it is not. स्टेटमेंट काय असतं आणि त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू काय असते. आता एक गोष्ट लक्षात आली तुमच्या, आपण इथं ट्रूथ व्हॅल्यू बघितली, इथं ट्रूथ व्हॅल्यू बघितली, खाली आपण ट्रूथ व्हॅल्यू का नाही लिहिल्या हो? कारण जे सेंटेन्स स्टेटमेंट नाहीच आहे ते ट्रू आहे की फॉल्स आहे आपल्याला त्याच्यासोबत घेणं देणं नाही आहे. ठीक आहे, मग याला म्हणतो आपण स्टेटमेंट आणि त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू. एक्सरसाइजमध्ये अजून चांगल्या पद्धतीनं क्लिअर होईल. याचं तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढून घ्या, त्याच्यानंतर बघू आपण नेक्स्ट टॉपिक. ठीक आहे, ओके. नाव आता आपला नेक्स्ट टॉपिक आहे लॉजिकल कनेक्टिव्ह. लॉजिकल कनेक्टिव्ह काय असतात आणि ते कशासाठी वापरतात? सिम्पल अँड कंपाऊंड स्टेटमेंट. आता स्टेटमेंट तर कळालं आपल्याला, कोणत्या सेंटेन्सला स्टेटमेंट म्हणायचं आणि कोणत्या सेंटेन्सला म्हणायचं नाही. आता लॉजिकल कनेक्टिव्ह आपल्याला ज्यावेळेस वापरायचे काय असतं पहा, कुठले पण दोन स्टेटमेंट जर समजा आपल्याला जोडायचं तर कुठले तरी कनेक्टिव्ह लागणार. की जसं आपण म्हणतो पहा, हा राम आहे आणि हा श्याम आहे, म्हणजे दोन जण झाले आणि हे जे काही आपण जोडलं त्याला काय म्हणतो आपण? कनेक्टिव्ह. बघा, कोणते पण दोन स्टेटमेंट जर जोडायचे असेल तर आपल्याला कनेक्टिव्ह लागणार. ते कनेक्टिव्ह कोणते कोणते असतात मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये? हे चार जे, या चारला आपण म्हणतो लॉजिकल कनेक्टिव्ह. काय म्हणतो याला? काय म्हणतो आपण? कनेक्टिव्ह. याला काय म्हणतो आपण? लॉजिकल कनेक्टिव्ह. कोणते कोणते असतात ते? एक असतो अँड, एक असतो ऑर, एक असतो इफ देन आणि एक असतो इफ अँड ओनली इफ. दोन स्टेटमेंट जर जोडायचे आपण अँडनी जोडू शकतो, ऑरनी जोडू शकतो, इफ देननी जोडू शकतो आणि इफ अँड ओनली इफने जोडू शकतो. मग बघा, सिम्पल स्टेटमेंट आणि कंपाऊंड स्टेटमेंट म्हणायचं कोणाला? सिम्पल म्हणजे काय? एक स्टेटमेंट असेल काहीतरी सरळ सरळ, ते सिम्पल स्टेटमेंट असतं. आणि दोन स्टेटमेंट जर आपण एखाद्या कनेक्टिव्हनी जोडले तर त्याला काय म्हणत असतो आपण? कंपाऊंड स्टेटमेंट. दोन किंवा दोनपेक्षा जास्त पण जोडू शकतो, असं काही नाही दोनच पाहिजे म्हणून. मग बघा, सिम्पल स्टेटमेंट एक्झाम्पल जर पाहायचं झालं तर काय? सीता इज अ गुड गर्ल. हे काय? एकच स्टेटमेंट आहे. आणि 3 इज अ प्राईम अँड, हे बघा, 3 इज अ प्राईम अँड 4 इज अन इव्हन नंबर. दोन स्टेटमेंट आहे. कोणते कोणते? 3 इज अ प्राईम नंबर, 4 इज अ इव्हन नंबर. हे आपण कशाने जोडले? कनेक्टिव्हने. कुठल्या? अँड. ओके, याला म्हणायचं कंपाऊंड स्टेटमेंट.
आता या कनेक्टिव्हचा आपण ज्यावेळेस विचार करणार, आता या कनेक्टिव्हला आपल्याला लॉजिकल भाषेमध्ये काय म्हणायचं ते लक्षात घ्या. अँडला काय म्हणत असतो आपण, अँडला म्हणत असतो आपण कंजंक्शन. काय म्हणत असतो, कंजंक्शन. त्याच्यानंतर ऑरला काय म्हणत असतो, डिसजंक्शन. काय म्हणायचं, डिसजंक्शन. इफ देन या कनेक्टिव्ह साठी काय म्हणणार आपण याला, इम्प्लिकेशन. काय म्हणायचं, इम्प्लिकेशन. आणि इफ अँड ओनली इफ साठी म्हणत असतो आपण डबल इम्प्लिकेशन. काय म्हणत असतो, डबल इम्प्लिकेशन. मग आता हे झालं आपल्या मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये, कंजंक्शन, डिसजंक्शन, इम्प्लिकेशन, त्याच्यानंतर डबल इम्प्लिकेशन. आता याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये पण दाखवायचं असतं आपल्याला. आता अँड आणि कंजंक्शन हे सगळ्याच ठिकाणी आपण दाखवत असणार का, नाही. सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला नेक्स्ट नंतर पाहायचं आहे. पण नंतर काय करणार आपण, आता अँड कंजंक्शनला काय करणार आपण, कंजंक्शनला आपण सिम्बॉलिक फॉर्म मध्ये असं म्हणत असतो. ठीक आहे. डिसजंक्शनला आपण सिम्बॉलिक फॉर्म मध्ये दाखवतो असा उलटा व्ही, आणि इम्प्लिकेशनला दाखवतो असा सिंगल ॲरो, आणि डबल इम्प्लिकेशनला दाखवतो आपण डबल ॲरो. ठीक आहे. याला आपण दाखवतो, हे नंतर पाहायचं आहे आपल्याला. ज्यावेळेस आपण सिम्बॉलिक फॉर्म पाहणार त्यावेळेस आपल्याला काय करायचं, त्याचं नोटेशन पाहिजे. मग आता हे झालं सिंपल स्टेटमेंट, हे झालं कंपाऊंड स्टेटमेंट. आता आपल्याला बघायचं याचं ट्रूथ टेबल. येत बघा, आपल्याला याला सिम्बॉल जर दाखवायचे असतील तर आपण काय करतो माहिती का, सीता इज अ गुड गर्ल. आपण याला नोटेशन दाखवत असतो पी क्यू आर. सिम्बॉलिक फॉर्म मध्ये ज्यावेळेस दाखवायचं त्यावेळेस, म्हणजे सीता इज अ गुड गर्ल हे एकच स्टेटमेंट आहे, सिंपल स्टेटमेंट आहे. मग आपण याला काय म्हणणार, पी इज इक्वल टू सीता इज अ गुड गर्ल. त्याच्यानंतर पी अँड क्यू, याला काय म्हणणार आपण, पी अँड क्यू. हा नंतरचा प्रश्न आहे, तो आपण नंतर पाहू. आता काय करायचं आपल्याला, याच्यासाठी पाहायचं याचं ट्रूथ टेबल. एकदा ट्रूथ टेबल समजून घेऊ म्हणजे आपल्याला नंतर कळून जाईल. आणि ट्रूथ टेबल आपण कशासाठी वापरत असतो, आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंट हे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये दाखवायचे असतात. ते आपल्याला एक्सरसाइजमध्ये समजून जाईल. हे फक्त एक नाही म्हणून समजून घ्या काय आहे काय नाही, नंतर खुदच कळून जाईल काय असतं काय. मग ट्रूथ टेबल काय आहे, सगळ्यात पहिले आपल्याला पाहायचा तो कोणता, कंजंक्शनसाठी ट्रूथ टेबल पाहायचा. कंजंक्शनला आपण कसं डिनोट करत असतो, अशा सिम्बॉलनी. मग पहिले घ्यायचं पी, नंतर घ्यायचं क्यू. हे स्टेटमेंट आहे बरं आपले, पी आणि क्यू काय आहे, स्टेटमेंट आहे. पी घेतला, क्यू घेतला, आणि इकडे घेतला आपण पी कंजंक्शन क्यू. ठीक आहे. मग ट्रूथ व्हॅल्यू जर बघायचं तर आता ट्रूथ टेबल फिक्स आहे. काय असतं माहिती आहे का, इकडे घ्यायचं ट्रू ट्रू, इकडे घ्यायचं फॉल्स फॉल्स, इकडे घ्यायचं ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. फिक्स, याच्यामध्ये चेंज होणार नाही. हे ट्रूथ टेबल असेच असणार. मग आता आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू काढायची, तर काय असतं माहिती का, कंजंक्शन मध्ये ट्रू ट्रू हे काय असतं माहिती का, ट्रू असतं. ट्रू ट्रू ट्रू. अदरवाईज दोन्ही पैकी एक जरी फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू असते फॉल्स. फॉल्स फॉल्स आणि फॉल्स. कंजंक्शन मध्ये काय, ट्रू ट्रू देन ट्रू, अदरवाईज फॉल्स. याच्या उलट असतं डिसजंक्शनचं. मग हे बघा, पी आणि क्यू, इकडं ट्रू इकडं ट्रू, इकडं फॉल्स आणि इकडं पण फॉल्स. ओके. त्याच्यानंतर इकडं ट्रू इकडं फॉल्स, इकडं ट्रू इकडं फॉल्स. आता इकडं घ्यायचं पी डिसजंक्शन क्यू. मग आता पी डिसजंक्शन क्यू आपल्याला ज्यावेळेस वापरायचं. आता याचं काय, जर दोन्ही पण फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असती, फॉल्स असते. अदरवाईज ते काय असतं, ट्रू. मग इकडे काय घेणार आपण, ट्रू ट्रू ट्रू, आणि जर फॉल्स. ओके. याला म्हणायचं ट्रू अँड फॉल्स. इम्प्लिकेशन साठी काय, इकडं
इकडे घेऊ आपण P, इकडे घेऊ Q आणि इकडे P इम्प्लाइज Q. कसं वाचणार याला? P इम्प्लाइज Q. वाच कर थोडं. आता बघायचं आपल्याला इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशन काय भानगड असतं? आता इकडे आपला फिक्स ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, इकडं ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स हे दोन असतात. इकडे एक कंडिशन असते, पहिला ट्रू आणि दुसरं फॉल्स असेल तर फॉल्स असतं, अदरवाईज काय असतं? ट्रू. म्हणजे काय? ट्रू फॉल्स ट्रू ट्रू. लक्षात घ्या. पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स असेल तरच फॉल्स असतं, अदरवाईज काय असतं? ट्रू. आणि चौथा आहे आपला, इकडे घेतो मी चौथा, डबल इम्प्लिकेशन. डबल इम्प्लिकेशन इकडे काय, समजा P Q आणि डबल इम्प्लिकेशनला जोडत असतो आपण डबल एरोने. हा इकडं ट्रू 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 फॉल्स फॉल्स, इकडं ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ठीक आहे. मग याच्यात काय असतं? जर ट्रू ट्रू असेल तर ट्रू असतं आणि फॉल्स फॉल्स असेल तर ट्रू असतं. आणि जर दोन्हीपैकी वेगवेगळं असेल तर हे फॉल्स आणि हा असतो फॉल्स. लक्षात आलं तुमच्या? काय आता हे इकडं टेन्शन नाही घ्यायचं, हे फक्त जस्ट मी समजण्यासाठी सांगितलं. आपल्याला खास आणि ओरिजिनल जे कळणार ते कुठं? ज्या वेळेस आपण ॲक्च्युअल एक्सरसाइज सॉल्व करू त्यावेळेस आपला प्रत्येक क्वेश्चन हा काय होणार? क्लिअर होणार. ठीक आहे. आता हे जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढून घ्या. नेक्स्ट आपण पाहू पुढच्या याच्यात.